बेळगाव मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कर्नाटक मराठा समाज विकास निगमला किमान 1000 कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी मराठा नेते किरण जाधव यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे। प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी सांगितले की सध्या निगमला मिळणारे अनुदान समाजाच्या वाढत्या शैक्षणिक व आर्थिक गरजांच्या तुलनेत अपुरे आहे। सामाजिक समानतेला प्राधान्य देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात अधिक निधीची तरतूद करून मराठा समाजासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे। या निधीतून शिष्यवृत्ती योजना, उच्च व परदेशी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, शेती व पशुपालन क्षेत्रातील प्रोत्साहनपर योजना तसेच बेरोजगार तरुणांना कमी व्याजावर कर्ज सुविधा देऊन स्वयंरोजगाराला चालना देणारे कार्यक्रम राबवावे, असेही त्यांनी नमूद केले। राज्यात मराठा समाज अजूनही शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रात विविध आव्हानांना सामोरे जात असल्याने सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन समाजाच्या अपेक्षांना न्याय द्यावा, असे आवाहन किरण जाधव यांनी केले आहे। नमस्कार। लवकरच आता सिद्धरामय्या सरकार बजेट मांडणार आहे। या बजेटमध्ये आपला जो कर्नाटकामध्ये मराठा समाज आहे त्या समाजासाठी एक विशेष तरतूद करावी म्हणून आम्ही त्यांना एक निवेदनद्वारे कळवण्यात आलं आहे। तर भाग म्हणजे आपल्या समाजाला वैद्यकीय दृष्ट्या मोफत उपचार मिळावा, विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेवर शिक्षण मिळण्यासाठी आधुनिक शिक्षण पद्धती अवलंब करावी, तसेच खेळाडूंना जे विशेष करून मंद वगैरे आहेत त्यांना परराज्यामध्ये जाताना त्याची सुविधा, ऑलिम्पिक असू देत किंवा एशियन गेम्समध्ये असू देत भाग घेण्यासाठी म्हणून त्यांना विशेष सुविधा प्राप्त करून द्यावा व आपलं जे गोरगरीब समाज आहे त्यांच्या आर्थिकदृष्ट्या व्यवसायासाठी त्यांना मदत करावी, असं करून 1000 कोटीचं निवेदन अनुदान त्यांनी द्यावं मी असं समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही केलेलं आहे। यासाठी मी आपल्या पत्रकाद्वारे कळवण्यात येत आहे की समस्त जो आपला सकल मराठा समाज आहे त्यांना एक बजेटमध्ये निधी जी येणार आहे त्या निधीतून परदेशी शिक्षण, विद्यार्थ्यांसाठी विशेष करून अनुदान, असे सर्व अनेक गोष्टीवरती आम्ही मान्य केले आहे। याचं सिद्धरामय्या सरकार या बजेटमध्ये घेतील अशी आम्ही आशा बाळगतो। धन्यवाद। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ निगमला।